नमस्कार, मी पूनम. माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला प्रिन्स कट ब्लाऊजची पेपर कटिंग दाखवणार आहे. प्रिन्स कट ब्लाऊजची पेपर कटिंग अशा पद्धतीने दाखवणार आहे की तुम्ही ब्लाऊज पिसावरती ते पॅटर्न मांडल्यानंतर परफेक्ट अशी कटिंग करू शकता. कुठेही तुम्हाला जास्तीचं शिलाई मार्जिन घ्यावं लागणार नाही किंवा कमी जास्त तुम्हाला कापड पडणार नाही शिवताना ब्लाऊज. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या सहज लक्षात येईल अशी पेपर कटिंग दाखवणार आहे मी प्रिन्स कट ब्लाऊजची. तर ह्या प्रिन्स कट ब्लाऊजची आपण इथे मापी समजून घेऊया. ते बघा, उंची इथे 13 इंच आहे, म्हणजेच आपला ब्लाऊज हा तयार 13 इंचाचा होणार आहे. त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिनचा आहे आणि 14 इंचावरती आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं आहे पेपर कटिंग करताना. तर उंचीचं मार्किंग आपण 14 इंचावरती करणार आहोत. त्यानंतर बघा, छातीचं माप हे 32 इंच आहे, म्हणजे पूर्ण छातीचा घेर हा 32 इंचाचा आहे. त्याचा चौथा भाग हा 8 इंचाचा होतो आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि 9.5 इंचावरती आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. तर हे त्यानंतर बघा, प्रिन्स कटसाठी आपल्याला वाढून इथे माप टाकायचं आहे, ते मी तुम्हाला कटिंग करताना सांगणार आहे. तर त्यानंतर बघा, कंबर आपली 28 इंच आहे, तर त्याचा चौथा भाग हा 7 इंच होतो. त्यामध्ये 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन असणार आहे आणि 1 इंच हा टक्सचा असतो, म्हणजे जो आपण ब्लाऊजला पाठीमागे टक्स घेतो त्यासाठी 1 इंच घेतलेला आहे आणि आपल्याला कमरेचं माप ही 9.5 इंचावरती टाकायचं आहे. त्यानंतर बघा, पुढचा गळा हा आपला तयार 6 इंचाचा होणार आहे. तर 6 इंचाचा तयार होण्यासाठी आपल्याला त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि 6.5 इंचावरती आपल्याला पुढच्या गळ्याचं पेपरवरती माप टाकायचं आहे. त्यानंतर बघा, मागचा गळा हा 9 इंचाचा आपला तयार असणार आहे. ते आपल्याला अर्धा इंच हे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि 9.5 इंचावरती मागच्या गळ्याचं मार्किंग आपल्याला करायचं आहे. त्यानंतर बघा, बाही उंची इथे 5 इंच आहे, त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. इथे अस्तरच्या ब्लाऊजची कटिंग सांगत आहे मी तुम्हाला. आणि 6 इंचावरती आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे. दंडघेर आपला 5 इंच आहे, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि 6.5 इंचावरती आपल्याला दंडघेराचं माप टाकायचं आहे बघा. तर चला, आता आपण या मापानुसार पेपर कटिंग करून घेऊया प्रिन्स कट ब्लाऊजची. तर हे बघा, इथे मी हा पेपर घेतलेला आहे, तर ते आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचं आहे. ही जी उघडी बाजू आहे आपल्याला पेपरची ती आपल्या साईडला घ्यायची आहे. बघा, इथे मी गडी घातलेला पेपर घेतलेला आहे, पण ही बंद बाजूने माझ्या साईडला केलेली नाही, कारण आपल्याला पुढचा भाग आणि मागचा भाग हा वेगवेगळे काढायचे आहेत. त्यामुळे इथे मी ही जी पेपरची उघडी बाजू आहे ती माझ्या साईडला घेतलेली आहे. बघा, सर्वात आधी आपण मागच्या माप काढून घेणार आहोत. इथे मागच्या भागाचं आपण मार्किंग करून घेऊया. 13 इंच आपली ब्लाऊजची उंची आणि त्यामध्ये आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिनचा घ्यायचा आहे. तर 14 इंचावरती आपण बघा इथे माप टाकणार आहोत. इथे 14 इंचावरती आपण माप टाकून घेऊया. या साईडलाही आपल्याला 14 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं माप एकसारखं येईल, वाकडी तिकडे रेषा जाणार नाही. त्यानंतर बघा, शोल्डरचं माप टाकून घेऊया. तर इथे बघा, 32 इंचाचा हा ब्लाऊज आहे, तर इथे आपण शोल्डर 5.5 इंच घेणार आहोत. इथे मी 5.5 इंच शोल्डर घेतलेला आहे, तर इथे या साईडलाही आपण 5.5 इंचाचं शोल्डर घेऊया, म्हणजे आपली मुंड्याची रेष जी आहे ती वाकडी जाणार नाही. मुंड्याचं माप सुद्धा आपल्याला 5.5 इंचावरतीच टाकायचं आहे. या पद्धतीने आपण मुंड्याचं माप टाकून घेतलेलं आहे. आता इथे आपण छातीचं माप टाकूया. तर इथे बघा, 8 इंच हे आपले छातीचं माप आहे. त्यापुढे 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन राहणार आहे. मागील भागाची कटिंग चाललेली आहे. कमरेचं माप टाकूया आता आपण. 7 इंच कंबर, त्यामध्ये 1 इंच टक्स, 8 इंचावरती कंबरेचं माप टाकायचं आहे आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथे बघा,
मुंड्याचा आकार देण्यासाठी बघा इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. मागील मुंड्याचा आकार देण्यासाठी आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. इथे गळा रुंदी आपल्याला टाकायची आहे 2.5 इंच. 2.5 इंचावरती मी गळा रुंदी टाकून घेतलेली आहे. इथून खाली आपल्याला मागील गळ्याचं माप टाकून घ्यायचं आहे. तर बघा 9.5 इंचावरती आपण मागील गळ्याचं माप टाकणार आहे. इथून बघा मी 3 इंच घेत आहे. इथे मी गोल आकार देणार आहे. तर इथे बघा 3 इंच घेतलेला आहे. ही सरळ रेष मी इथे गळा रुंदीच्या मापाला जोडून घेतलेली आहे. बघा या पद्धतीने इथे आता गोलाकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने इथे मी गोलाकार देऊन घेत आहे. एक इंच खाली घेणार आहोत आणि इथून खाली आपण 1 इंच खाली घेतल्यानंतर आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे. तर बघा 4 इंच आलेलं आहे. तर आपल्याला त्यानंतर बघा कमरेचा मध्य काढून घ्यायचा आहे. तर 8 इंच कंबर आहे, तर त्याचा मध्य हा 4 इंचावरती येणार आहे. तर बघा इथे मी 4 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथून आता आपल्याला वर 4 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे टक्सची. हे बघा या पद्धतीने. त्यानंतर दोन्ही साईडला आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे, कारण आपण टक्ससाठी 1 इंच सोडलं होतं. त्यानंतर हे आपण रेष सरळ आखून घेऊया. तर हे बघा मागील भागाची परफेक्ट अशी मार्किंग करून झालेली आहे. आता हे आपण कट करून घेऊया. तर ही बघा मागील भागाची परफेक्ट अशी कटिंग करून झालेली आहे. त्यानंतर आता मी तुम्हाला प्रिन्स कट ब्लाऊजची पुढील भागाची कटिंग करून दाखवते. तर बघा पुढील भागाची कटिंग करताना आपल्याला काय करायचं आहे, तर हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. हे माप ठेवण्याआधी आपल्याला खालच्या साईडने बघा अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने अर्धा इंच मी वाढवून घेत आहे. त्यानंतर बघा ही लाईन आपण सरळ आखून घेऊया. तर हे बघा या पद्धतीने आपल्याला खालच्या साईडने अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हा मागील पार्ट याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे. बघा त्यानंतर आपल्याला पूर्ण मार्किंग करून घ्यायची आहे. तर इथे बघा इथेही मार्किंग करून घेत आहे मी. त्यानंतर इथे बघा या पद्धतीने. त्यानंतर इथे शोल्डरचं मार्किंग आणि इथे उंचीचं मार्किंग. तर हे बघा या पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा पार्ट आपल्याला साईडला ठेवून द्यायचा आहे. शोल्डरचं मार्किंग करून घेऊया आपण. इथे आपलं शोल्डरचं मार्किंग चुकायला नको. त्यानंतर आता आपण इथे मुंड्याचं माप टाकून घेऊया. 5.5 इंचावरती आपण मुंड्याचं माप टाकलेलं आहे. तर हे बघा या पद्धतीने आखून घेऊया. त्यानंतर इथे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन होतं, त्याची ही लाईन आपण आखून घेणार आहे. हे बघा आपलं हे मागील भागाचं इथं पूर्ण मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे आपण बघा इथे आपण पुढील मुंड्याचा आकार देण्यासाठी बघा 1 इंच घेतलेला आहे. तर इथे पुढील मुंड्याचा आकार देण्यासाठी आपल्याला 1 इंच घ्यायचा आहे. इथे आता आपण पुढील मुंड्याचा आकार देऊन घेऊया. तर या पद्धतीने आपल्याला बघा या साईडने 1.5 इंच यायचं आहे आपल्याला. ते 1.5 इंच आणि इथून हे पुढील मुंड्याचा आकार आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने.
आपण गळा रुंदीचं माप टाकून घेऊया. 2.5 इंच ही आपली गळा रुंदी आहे. पुढच्या गळ्याचं माप टाकून घेऊया. 6.5 इंचावरती आपल्याला पुढचा गळा टाकायचा आहे. इथेही आपल्याला 2.5 इंच माप घ्यायचं आहे बघा, या पद्धतीने. आणि ही लाईन आपल्याला सरळ वर जोडून घ्यायची आहे बघा, या पद्धतीने. त्यानंतर इथे आपण गळ्याला गोलाकार देऊन घेऊया बघा, या पद्धतीने इथे गोलाकार मी देऊन घेतलेला आहे. इथे बघा खालच्या साईडला, कमरेच्या साईडला आपल्याला 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. इथे 3.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेली आहे. तिथून वर आपल्याला 4 इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आहे. हे बघा, या पद्धतीने 4 इंचावरती आपण मार्किंग करून घेतलेली आहे. 3.5 इंचावरती जिथून मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला 2 इंचावरती एक मार्किंग टाकायची आहे. तर हे बघा, या पद्धतीने. आता हे 2 इंचावरती जिथं आपण मार्किंग केलेले आहे तिथून आपल्याला 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची आहे वर. हे बघा, या पद्धतीने 1.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेली आहे. इथे आपल्याला मुंड्यामध्ये बघा, हे मुंड्याचा आकार देण्यासाठी इथे हा जो कोना आहे मुंड्याचा, तिथून आपल्याला 1/2 इंच घ्यायचा आहे बघा पलीकडं. तर हे बघा, या पद्धतीने आपण घेणार आहोत. आणि तिथून आपल्याला इथे प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे. जर तुम्ही शिलाई मार्जिन हे 1/2 इंच वापरणार असेल तर इथं 1/2 इंच घ्यायचं आहे बघा, इथे 1/2 इंच घ्यायचं आहे. आणि जर 1/2 इंच वापरणार असेल तर 1/2 इंच घ्यायचं आहे. तर मी 1/2 इंच वापरते, त्यामुळे मी त्या 1/2 इंचावरती मार्किंग केलेली आहे. त्यानंतर इथून आपण प्रिन्स कटचा आकार देणार आहे. तर हे बघा, या पद्धतीने आपल्याला प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने इथे आपल्याला प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे आपलं झालं प्रिन्स कटचा आकार देऊन. आता इथे बघा, इथे कमरेचं माप आपलं 8 इंच होतं, म्हणजे त्यामध्ये 1 इंच टक्सचा होता. तर इथे आपण 2 इंच वाढवून घेतलेला आहे. तर हे 1 इंच आपल्याला या साईडला वाढवून घ्यायचं आहे. तर बघा, इथे या टक्सचं आपल्याला 1 इंच इथे वाढवून घ्यायचं आहे. तर हे बघा, या पद्धतीने इथे मी 1 इंच वाढवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा, तुम्ही या साईडने हे कट केल्यानंतर तुम्ही ब्लाऊज पिसावरती हे मांडल्यानंतर तुम्हाला इथे किती शिलाई मार्जिन लागणार आहे, तुम्ही म्हणजे तुम्ही 1/2 इंच दोन्ही साईडने घेणार आहे का 1/2 इंच शिलाई मार्जिन दोन्ही साईडने ठेवणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे वाढवून घ्यायचं आहे. तर इथे बघा, मी दोन्ही साईडने 1/2 इंच शिलाई मार्जिन घेणार आहे बघा, या पद्धतीने. अशा पद्धतीने तर या साईडनेही माझा 1/2 इंच या साईडने लागणार आहे मला, आणि या साईडने 1/2 इंच. त्यामुळे मी या साईडला 1 इंच वाढवून घेत आहे बघा. आणि जर तुम्हाला 1/2 इंच शिलाई मार्जिन लागणार असेल तर तुम्ही 1/2 इंचच वाढवून घ्यायचं आहे. तर इथे मी शिलाई मार्जिन 1/2 इंच दोन्ही साईडचं इथे 1 इंच वाढवून घेतलेलं आहे बघा. त्यानंतर ही लाईन आपण सरळ वर आखून घेऊया. तर हे बघा, इथला आपण इथे घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथला 1/2 इंच इथे वाढवून घ्यायचा आहे बघा, या पद्धतीने. या साईडला आपण कमरेच्या साईडला 1/2 इंच वाढवून घेणार आहोत. आणि ही लाईन सुद्धा आपण सरळ वर आखून घ्यायची आहे. तर हे बघा, या पद्धतीने, म्हणजे आपल्याला कुठेही कमी पडणार नाही. एकदम परफेक्ट अशी आपली ही पेपर कटिंग तयार होणार आहे. आता हे तुम्हाला मी कट करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल.
त्यानंतर आता हे आपण हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे तिरकं जोडून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने आणि हे कट करून घ्यायचं आहे बघा. कारण हे जॉईन केल्यानंतर आपण ब्लाऊज पीस जॉईन केल्यानंतर बघा हे आपल्याला कमी पडतं. तर ते कमी पडू नये म्हणून अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. तर बघा तर हे बघा तुम्ही हे ब्लाऊज पिसावरती ठेवल्यानंतर परफेक्ट कटिंग होणार. त्यानंतर बघा याच मापाची तुम्हाला मी बाही कटिंग इथे करून दाखवते. छातीचं माप जेवढं आहे तेवढं टाकून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने. त्यानंतर ही लाईन आपण ड्रॉ करून घेऊया. त्यानंतर बघा उंचीचं मार्किंग करून घेऊया. 5 इंच उंची आहे आपली तयार. त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिनचा. त्यानंतर या साईडने 1.25 इंच, या साईडने 1.5 इंचावरती मार्किंग करायची आहे. ही लाईन सुद्धा आपल्याला आखून घ्यायची आहे. त्यानंतर इथे कापड टाकून घ्यायची आहे 2.5 इंचावरती. लाईन तिरकीवर घ्यायची आहे आणि इथून आपण बाहीचा आकार देऊन घेणार आहोत. त्यानंतर बघा 5 इंच दंड घेर आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला तिरकं घ्यायचं आहे. याचा पूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर याची मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईन. तिथून तुम्ही बाही कटिंगचा पूर्ण व्हिडिओ बघू शकता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईकही करा. त्यानंतर इथे सेंटरला नॉच देऊन घ्यायचा. इथे बघा परफेक्ट अशी बाही ही तयार केलेली झालेली आहे. इथे तुम्हाला हे कटिंग तुम्ही ज्यावेळेस ब्लाऊज पिसावरती ठेवता तर तुम्हाला कुठेही थोडी सुद्धा मार्जिन वाढवून घ्यावं नाही लागणार आणि ब्लाऊज जोडतानाही कुठेही कमी पडणार नाही किंवा जास्तही होणार नाही. तर परफेक्ट अशी ही प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग आहे.